आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार ऋषी कपूर यांच्यावर आरोप आहे की यांचा आपल्या जिभेवर ताबा नाही. ऋषीजी, नीतूजी नेहमी बोलतात की ऋषी कपूर कोणाला केव्हा कुठे काय बोलून देतील काही भरोसा नाही. खरं आहे बिलकुल. काय आहे की मी डिप्लोमॅसी कधी शिकलोच नाहीये. जे मनात आहे ते जिभेवर आहे. मी ही माझी खूप मोठी शॉर्ट कमिंग आहे की मी विचार नाही करत, बस बोलून देतो. तर तुम्हाला टेबलच्या खालून लात नाही मारत किंवा चिमटा अरे किती वगैरे? दाखव, किती निशाण आहेत ते. नाही, असं होत असतं यार. आता हे खरं आहे का की सावरियाच्या सेटवर रणबीरची पहिली फिल्म होती, तिथे तुम्ही काही अशी गोष्ट बिलकुल खरं आहे. सांगू ती कहाणी? सांगा? झालं असं की संजय लीला भन्साळी साहेब, मी त्यांची खूप इज्जत करतो. खूप चांगले डिरेक्टर आहेत, ते फिल्म मेकर आहेत. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही फिल्म सुरू होऊन गेली होती सावरिया, तर तुम्ही सेटवर या जरा प्लीज, आशीर्वाद द्या आम्हा सगळ्यांना, मुलांना. तर मी बोललो की कुठे मी सेटवर येईन यार, कॉन्शियस होऊन जातील लोक, मुलं. त्यांनी म्हणलं नाही, यू हॅव टू कम. नीतूने पण सांगितलं चला जस्ट गो, त्यांचं धाडस वाढेल, जाऊन गो अँड तर चाललो गेलो. तर गेलो आम्ही सेटवर, आणि जसं मी सेटमध्ये, स्टुडिओच्या आतमध्ये खूप मोठा सेट लागला होता. तर मी जसे एंटर केले तर मी बोललो, अरे ही कोणती जागा आहे, ही काय जागा आहे? तर मी स्वतःसोबत गोष्टी करायला सुरुवात केल्या की ही अशी जागा आहे जिथे बुधा पण आहे, तिथे एक आर के स्टुडिओचा तो पण आहे, एक वेनिसच्या गल्ल्या पण आहेत, कोणता टर्किश मार्केटही आहे, कोणतं अजिबो गरीब असा सेट लागला होता तो. तर मी बोलायला गेलो, तर मी नीतूला बोललो, ही काय जागा आहे, हा कोणता सेट आहे, कुठली आहे, आपण कुठे जात आहोत? नीतूने चिमटा काढला, चुप, उडलो. मी म्हटलं यार चुप चुप मीन्स चुप. ओके, मग मी पाहिलं की तिथे वर अशी लाइटिंगची सिस्टीम लावली. त्यावेळी नवीन नवीन होतं. हे मोठे मोठे घुमट होते, घुमटाच्या आत दिवे लागले होते, दिवे म्हणजे लाइटिंग डिपार्टमेंट. तर मी हा विचार केला की ही काय जागा आहे यार, कोणती फिल्म बनते, कुठली बनत आहे, पिक्चर काय आहे? तर ही मला गोष्ट नाही करायला पाहिजे होती. आय शुड हॅव बीन अ खूप डिप्लोमॅट. साऱ्या गोष्टी नाही करायला पाहिजे होत्या. हां. आता आमचे फिल्म स्टार जर रात्री काळा चष्मा घालतात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तर आहे यार, सगळ्यांसोबत प्रॉब्लेम आहे. मी विचार करतो की काळा चष्मा घालता सोबत टॉर्च पण घेऊन जा, दिसेल ना रात्री. आता रात्रीला असा कोणता प्रकाश आहे, असं काय चमकत आहे, असे तुमचे डोळे दिपून जात आहेत की तुम्ही रात्री चष्मे घातले आहेत? मला हे कधी समजलंच नाही. आता की जितके ऍक्टर लोक आहेत खूप चांगले, आमच्या जनरेशनने असं काही कधी केलंच नाही. आता रात्री 2 वाजता रात्री यार, 2 वाजता रात्रीला जात आहेत फ्लाईटमध्ये आणि चष्मे घातले आहेत यार. टोपीपर्यंत समजू शकतो, कदाचित त्यांना ऊन लागत असेल रात्री, बट सोबत चष्मा घालून कुठे जात आहात रात्रीला तुम्ही? आणि बेशरम असले लोक समजतच नाही हे सगळं. हिरोईन्स पर्यंत समजू शकतो, पण मुलंही हे सगळं करतात. अच्छा भाऊ, मी त्या शाळेतला नाहीये. मी माझे विचार असे आहेत. हे जरुरी नाही की मी बरोबर आहे की चुकीचं आहे, पण मी हा विचार करतो. तुम्ही मला रोखू शकत जो नाही. विचार करता तो बोलून टाकता. आमच्या फिल्म स्टारच्या सोबत सुद्धा बॉडीगार्ड चालतात. हो, तुम्ही त्यावरही कमेंट करता. मी बॉडीगार्डची कधीच कमेंट नाही केली. मी आजच्या तारखेत इतके लोक, ऍक्टरची पॉप्युलॅरिटी इतकी असते, सगळ्यांना पाहिजे की कोणी फोटोग्राफ, जसं की मी तुम्हाला सगळ्यांना बोललो की तुमच्याकडे मोबाईल आहे ज्यात कॅमेरा आहे, तर त्या प्रकारे क्राऊड नाही, कंट्रोल जसं तुम्ही एक होतं. किस्सा ऐकवला होता की हॉलिवूडचे ऍक्टर्स आहेत ते कसे रस्त्यावर उभे राहतात हो, अच्छा, तुम्ही त्यावर बोलत आहात. आणि हो, आपल्या हो. लोकांना मोठी अडचण होत असते. अच्छा, तुम्ही खूप रिसर्च केली आहे माझ्याबद्दल, हे खरं आहे. मी एकदा मिस्टर ग्रेगरी पेकना फादर न्यूयॉर्कमध्ये होते, तर ते स्लोन कॅटरिंग हॉस्पिटल, त्यांचे टेस्ट चालू होते. तर ग्रेगरी पेक जी त्यांचे ग्रेगरी पॅक साहेबांची जी पत्नी होती, ती माझ्या सिस्टरसोबत त्यांची मैत्री होती. तर ग्रेगरी पॅक, ती त्यांची मिसेस माझ्या फादरना भेटायला हॉटेलला गेली होती. व्हेरी 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 सिम्पल पीपल. तर ग्रेगरी पॅक वॉज नियरली अबाउट 6.8 6.9, त्यांची हाईट इतकी मोठी. तर मी तर बुटका माणूस, मी तर त्यांच्यासमोर एवढासा वाटायचो. तर खैर, आफ्टर मीटिंग देम, त्यांनी रिक्वेस्ट केली की आता आम्ही वी विल टेक युअर लिव्ह. खाली आलो. भर रस्त्यात मेन अव्हेन्यूमध्ये ते आपल्या, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते.
तर वेट करत होते. त्यांनी टाइम दिला होता की तुम्ही त्यावेळी गाडी घेऊन याल. पार्किंग तर नसते. भर रस्त्यामध्ये गाड्या इकडून तिकडे होत होत्या. रस्त्यावर लोक चालत होते. ते उभेच राहिले होते. खूप सारे लोक. त्यांच्याशी हात मिळवला. त्यांनी रिक्वेस्ट केली. कोणाजवळ कॅमेरा होता, फोटो घेतला. मोठ्या पेशन्सच्या सोबत ते उभे. त्यांनी सगळं ऑब्लिक केलं होतं. मी आज विचार करतो की आज कोणा कलाकाराचा एक पिक्चर रिलीज नाही होत आहे. त्यांचे फॅन्स तितके नाही असतात जितके त्यांचे बॉडीगार्ड्स असतात. इतक्या बॉडीगार्डच्या सोबत चालतात. तर एक आय गेस एक स्टाईल पण होऊन गेली आहे. मी असे खूप सहकलाकारांना पाहिलं. खूप सिंपल रस्त्यात चालत आहे. काही एअर्स नाही. मी असं एक वेळा डेमी मोरला पाहिलं होतं चालताना. डस्टिन हॉफमन साहेबांचा मी प्ले पाहिला होता. त्यांना मी स्वतः भेटायला गेलो होतो. अच्छा बाकी बोलू मी जरूर. तुम्हाला. एक वेळा मी प्ले पाहायला गेलो होतो त्यांचा, मर्चंट ऑफ व्हेनिस, लंडनमध्ये. स्पेशली गेलो होतो मी लंडनला पाहायला प्ले. अच्छा, इथले जेवढे आपले बंधू लोक असतात इंडियन सेटल्ड, ते मोठे इम्प्रेस करू पाहतात कोण्या ॲक्टरला. तर मला रोल्स रॉईसमध्ये ते घेऊन गेले हॉलमध्ये, जिथे ब्रॉडवेमध्ये चालू होता त्यांचा प्ले. तर मी रोल्स रॉईसमध्ये आलो होतो. तर जाहीर आहे की मी परत जेव्हा जाईन तेव्हा त्याच गाडीने जाईन जी गाडी मला पिकअप करायला आली होती. मी डस्टिन हॉफमन साहेबांना प्ले करताना पाहिलं. त्यांनी रोल केला होता शालोकचा. कमाल होते ते स्टेजवर. आणि अशी व्यवस्था केली गेली होती की जेव्हा प्ले संपला तर मी त्यांना जाऊन भेटेन. खैर मी तिथे बॅकस्टेज गेलो. मी त्यांच्याशी भेट घेतली. खूप चांगल्या प्रकारे भेटले. त्यांनी खूप आपल्या मोठ्या, जसं की अनलाईक मी सगळ्यांना ऑटोग्राफ दिले, कोणी फूल दिले की हे केलं. ब्रिटनची सगळ्यात स्वस्त गाडी मला त्यावेळी म्हटलं गेलं होतं, तिला म्हणायचे फॉर्ड एस्कॉर्ट. एक गाडी असायची फोर्ड एस्कॉर्ट. डस्टिन हॉफमन साहेब इतके मोठे कलाकार, त्यांच्यासाठी गाडी ती होती. बघा किती ते डाऊन टू अर्थ आणि सिंपल लोक आहेत. आणि मी स्वतः आलो होतो रॉयल रॉयल्समध्ये. तर मला इतकं वाईट वाटलं. दिस इज कॉल्ड ह्युमॅनिटी. हे नाही की मला पाहिजे होतं की मला रोल्स रॉयल्स घेऊन यावी. तर माझा मित्र मला घेऊन आला होता. तर दिस पीपल आर सिंपल पीपल. पण लोक आपली हवा बनवून ठेवतात की गाडी मोठी, 4 बॉडीगार्ड, चष्मे सगळे. सिंपल राहा यार. आणि आजकाल जे बॉडी बिल्डिंग होत आहे त्यापासून पण तुम्हाला त्रास आहे? नाही बघा, आरोग्य संपन्न राहणे इज अ प्रायोरिटी. आमच्या टाईममध्ये कोणी होतच नाही, कोणी अशी गरजच नव्हती. आजकाल काय बघत आहात? एक त्रासाची गोष्ट ही आहे रजत बाबू की जास्त तर लोक या मसल्स बनवायला लागले आहेत, त्यात जास्त वेळ देतात. ॲक्टिंगच्या मसल्स जरा काही कमजोर राहतात. तर हा माझा सल्ला आहे. हे नाही की मी खूप मोठा इम्पॉर्टंट माणूस आहे, बट माझा सल्ला आहे की सोबत जरा काही ॲक्टिंग पण जरा चांगली असली तर खूप जबरदस्त होईल. की मसल्सच्या सोबत इतकं नाही होईल तर बच्चन साहेबांनी तर कधी कोणते मसल्स नाही बनवले होते. तर हे तर कोणी नाही म्हणू शकत की मसल्स की. तर इट इज गुड टू बी हेल्दी. चांगली गोष्ट आहे. ही पिढी, ही जनरेशन जी आहे इज व्हेरी कॉन्शियस अबाउट देअर बॉडी. पण काय होत आहे, हे माझे विचार आहेत. जेव्हा ॲक्टर फेस करत आहे कॅमेरा, त्यानंतर असे काही सिक्स पॅक असावे, त्यांची अदा पूर्ण बदलून जाते. त्यांना जास्त पाहिजे की त्यांनी आपली बॉडी दाखवावी. ॲक्टिंग जरा कमी असते. हे माझे विचार आहेत. तुम्ही पण लोक कधीतरी लक्ष द्या की जो त्यांचा स्टॅन्स असतो, बॉडी लँग्वेज असते, प्रत्येक गोष्ट बदलून जाते. जसे नॉर्मल आहे तो आमचा क्लॅप येतो, स्टार्ट, साऊंड, कॅमेरा आणि ॲक्शन, सडनली त्यांची अदा काहीतरी बदलून जाते. काही ना हा स्टॅन्स पूर्ण बदलतो. अरे दादा, चांगले छान होतात तुम्ही. ॲक्टिंग नॅचरल करा, ते करा. आता यू बिकम अ कॉन्शियस बिकॉज यू गॉट व्हेरी गुड ॲप्स, यू गॉट व्हेरी गुड बॉडी, गुड फिजिक, यू वॉन्ट टू शो दॅट. तर मी आपल्या कुवतीनं असा विचार करतो. पण आता तर खूप आमिर खानने कधी हे बघा, वजन ही तर वाढवले. कमालीची गोष्ट आहे. तो तर रोल प्ले केला होता ना. आधी वजन वाढवलं, मग घटवून त्याने आपल्या स्वतःला फिट आणि तो रेसलरचा रोल केला. त्याने आपल्या कामासाठी केलंय. हे नाही की मी आधी आणि आमिर तर खैर जुने बियाणे आहेत, ते तर ऍक्टिंगचा अजून. आणि सलमानने पण पहिलवान. सगळ्यांनी, सलमानने केलंय, शाहरुखने केलंय, अक्षय कुमार बघा, ही इज सो हेल्दी, ही इज सो फिट. तर जे लोक करतायत, आता नुकताच रणवीर करतो एका फिल्मसाठी, ही इज प्लेइंग असा रोल आहे, तर त्याची बॉडी बिल्डिंग चालू आहे. तर मला नाही पाहिजे की तो आधी असं काहीतरी सँडो वगैरे बनून यावा.